मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंनी बोचरी टीका केली आहे। ब्रिटनच्या पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी शिंदेंच्या पक्षानं मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली होती आणि त्यावरून ठाकरेंनी शिंदेंना जोरदार टोला लगावलाय। आरपीआयच्या दीपक निकाळजे गटाचे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश केला। आशुतोष निकाळजे, सर्जेराव कांबळे, उद्योजक कल्पेश देसाई यांनी पक्षप्रवेश केला आहे। बीडमध्ये 17 ऑक्टोबरला ओबीसी महाएल्गार मेळावा होणार आहे। मेळाव्याला छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत। मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनाही निमंत्रण दिल्याची माहिती मेळाव्याचे आयोजक ॲडव्होकेट सुभाष राऊत यांनी दिली। राज ठाकरे फडणवीस एकाच मंचावर येणार आहे। मांजरेकरांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात दोघंही एकत्र येणार आहेत। शनिवारी संध्याकाळी 5 वाजता मुंबईत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। सरकार जरांगेपुढे झुकलंय, जरांगे ओबीसींच्या मुळावर उठले, जरांगे मूर्ख आहे हे मराठ्यांना समजत नाही का, असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला। घात करणाऱ्याचा घात करण्याची तयारी ठेवा, मुंबई ठाणे पुणे जाम केल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी महामोर्चातून वडेट्टीवारांनी सरकारला इशारा दिला। फडणवीसांनी ओबीसींना संपवण्याचं काम केलं, विजय वडेट्टीवारांनी फडणवीसांवर टीका केली आहे। 2 सप्टेंबरचा मराठी जुयार रद्द करा, असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलंय। 85% लोकांना फक्त 52% आरक्षण दिलंय, 15% लोकांना 48% आरक्षण दिलं, 374 जातींचा विसर कसा पडला का, असा सवाल विजय वडेट्टीवारांनी सरकारला केला। सरकारनं ओबीसींना काय दिलं असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय। ओबीसीतील घुसखोरी होऊ देणार नाही, महाज्योतीची इमारत अजूनही भाड्याच्या घरात, असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलंय। चिपी विमानतळावरील नाईट लँडिंगचा मार्ग मोकळा झालाय। चिपी विमानतळाचे सर्व अडथळे कायमस्वरूपी दूर झाल्याची माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली आहे। डिसेंबरपासून विमानतळावर डे आणि नाईट सेवा सुरू होणार आहे। हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची नथुराम गोडसेंसोबत तुलना केली आहे। नथुराम गोडसेने शांत डोक्यानं महात्मा गांधींची हत्या केली, देवेंद्र फडणवीसांनी शांत डोक्यानं ते भांडणं लावतात, असं वादग्रस्त वक्तव्य पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळांनी केलं। ठाणे महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झालाय, महापालिका आणि वाहतूक विभाग प्रशासनाचा तालमेल नाही, असं म्हणत मनसे नेते अविनाश जाधव यांनी हल्लाबोल केलाय। यावेळी मनसे आणि ठाकरे गटाच्या एकत्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। सपकाळांनी टीका केलेल्या वक्तव्याचा बावनकुळेंनी समाचार घेतला। फडणवीसांवर टीका करण्याची त्यांची उंची आहे का, कुठे देवेंद्र कुठे सपकाळ, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं। कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा पर्याय निवडा, नाहीतर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार रहा, असं विधान भाजपच्या आढावा बैठकीत केलंय। कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा पर्याय निवडा, नाहीतर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार रहा, असं विधान भाजपच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केलंय। घायवळला शस्त्र परवाना दिला गेला नाही, घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी वक्तव्य केलं। परवाना दिला असता तर आरोप योग्य, असंही फडणवीस म्हणाले। काँग्रेसच्या 2 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय। हाके हा भुजबळांनी सोडून दिलेला श्वान आहे, अशी टीका योगेश केदार यांनी केली आहे। लक्ष्मण हाकेंनी राधाकृष्ण विखे यांना महामूर्ख म्हटलं, यावर योगेश केदार यांनी टीका केली। सोलापुरातील अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचं मोठं नुकसान झालंय। जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा विचार करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली।